ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. घटस्फोटाचे पेपर पाठवून सायली अर्जुनमध्ये प्रियाने दुरावा आणण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु त्याच वेळेस अर्जुन व सायली दोघेही जबरदस्त निर्णय घेणार असतात आणि त्याच निर्णयाचा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसणार असतो. सायली अर्जुनमध्ये एका गैरसमजाच्या ठिणगीने मोठा दुरावा निर्माण झालेला असतो आणि ते दोघेही एकमेकांवरती कितीही प्रेम करत असते तरी देखील सायलीने अर्जुनशी अबोला धरलेला असतो आणि याच एका कारणाने अर्जुनच्या व सायलीच्या नात्यामध्ये आता पुढे नक्की काय होणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायलीने ॲडव्होकेट साने यांची भेट घेतलेली असते आणि त्यांच्याकडे जाताना प्रियाने तिला पाहिलेलं असतं. सायलीला खरं तर मधुभाऊंची केस ही अर्जुनकडून काढून घेऊन दुसऱ्या एका वकिलाकडे सोपवायची असते, कारण तिचा अर्जुनवरती विश्वासच राहिलेला नसतो. तिला वाटतं की अर्जुन तिची फसवणूक करतो आहे, परंतु सायलीचा तो स्वतःचा झालेला एक गैरसमज असतो आणि त्यासाठी ती ज्यावेळी ॲडव्होकेट सानेंकडे मधुभाऊंच्या केसबद्दल बोलते तर ॲडव्होकेट साने ती केस घेण्यासाठी नकार देतात, कारण अर्जुनसारखा एकही केस न हरणारा वकील त्या केसवरती काम करत असतो आणि त्याच्या पुढे त्याच्याच हातून ही केस काढून घ्यायची हे ॲडव्होकेट सानेंना बरोबर वाटत नाही आणि ते सायलीचं काम करण्यासाठी नकार देतात. सायली तिथून निघून गेल्यानंतर प्रिया ॲडव्होकेट सानेंची भेट घेते. खरं तर प्रियाला हे सर्व करत असताना भीती वाटत असते, परंतु तिला असं वाटतं की ॲडव्होकेट साने यांना खूप सारे पैसे दिले तर ते आपलं तोंड बंद ठेवतील आणि प्रियाचं नाव समोर येणारच नाही. परंतु प्रियानं केलेलं हे कारस्थान तिच्याच अंगलोट जाणार असतं, कारण याच एका गोष्टीमुळे अर्जुन सायलीचा दुरावा संपणार असतो. एकमेकांमध्ये झालेले गैरसमज मिटणार असतात. प्रिया ॲडव्होकेट साने यांना म्हणते की आत्ताच सायली अर्जुन सुभेदार तुमच्याकडे येऊन गेले आहेत. मला चांगलंच माहिती आहे की मधुभाऊंची केस तिला तुमच्याकडे द्यायची आहे, परंतु अर्जुनसारखा नवरा तिच्यासोबत असताना देखील तिला ही केस तुमच्याकडे सोपवायची आहे हे कारण मला तरी कळालेलं नाही आहे. परंतु हां, मी तुम्हाला एक महत्त्वाचं काम सोपवते आहे. ते जर काम तुम्ही फत्ते केलं तर तुम्हाला त्या कामाचे चौपट पैसे मी देणार. तेव्हा ॲडव्होकेट सानेंना लालच निर्माण होते. सर्वात आधी तर ते विचारतात की नक्की कोणतं काम करायचं आहे. तर प्रिया तिथे सांगते की अर्जुन सुभेदारांना सायली सुभेदारांकडून घटस्फोटाची नोटीस पाठवायची आहे. तेव्हा तिथे सर्वात आधी तर सानेंना धक्काच बसतो आणि ते प्रियाला हे काम करण्यासाठी नकार देतात. प्रिया त्यांना पैशाचं लालच दाखवते. प्रिया म्हणते की हे बघा, यात तुमचाही फायदा आहे आणि माझाही फायदा आहे. आता तुम्हाला तुमचा फायदा बघायचा असेल तर तुम्ही हे काम कराल आणि मी फक्त बोलत नाही आहे. तर हे घ्या, मी सांगते तेवढं पैसे मी तुम्हाला देते आहे. चौपट पैसे आहेत. अशा 10 केसेस जरी घेतल्या ना तरी तुम्हाला इतके पैसे भेटायचे नाहीत. आता तुम्ही विचार करा. तेव्हा तिथे ॲडव्होकेट साने म्हणतात की परंतु मॅडम, तुम्ही मला पैसे देत आहात खरे, परंतु तुमचं नाव काय आहे? प्रिया तिथे म्हणते की त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला तुमचं काम झालेलं महत्त्वाचं आहे ना. मग संपलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, या सगळ्यांमध्ये माझं नाव समोर यायला कामा नये. नाही म्हणजे तुम्ही माझा फक्त चेहरा पाहिला आहेत, तुम्हाला माझं नाव अजूनही माहिती नाही आहे. परंतु अर्जुन ज्यावेळी येऊन तुम्हाला तो माझा फोटो वगैरे दाखवेल, करेल, विचारेल, चौकशी करेल, तेव्हा तुम्हाला मुख गिळून फक्त शांत राहायचं आहे. ॲडव्होकेट सानेंना पैशांचे लालच दाखवून त्यांना पट्टी तर पडवलेली असते प्रियाने आणि ॲडव्होकेट साने सायली अर्जुनचे घटस्फोटाचे कागदपत्र तयार करायला घेतात. तर तोचपर्यंत इकडे अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण सायली त्याच्याशी काहीच बोलत नसते. त्याचा सर्वात जास्त त्रास त्याला होत असतो. तर एका अननोन नंबरवरून अर्जुनला सतत कॉल येत असतात, परंतु अर्जुन ते कॉल्स रिसीव करत नाही. तेव्हा चैतन्य तिथे विचार करतो की एखाद्या क्लायंटचा जर महत्त्वाचा काही काम असेल तर ते काम अर्जुन करणार नाही आहे असं ठरवतोय, परंतु तो कॉल मी रिसीव केला तर ते काम मी पूर्ण करेन. अर्जुन ऑलरेडी सायली वहिनीच्या टेन्शनमध्ये आहे असा विचार करत चैतन्य ज्यावेळी फोन उचलतो तेव्हा समोरून ॲडव्होकेट सानेच असतात, जे की चैतन्यला धक्कादायक बातमी देतात. ते म्हणतात की अर्जुन सुभेदार. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, मी चैतन्य गडकरी बोलतो आहे. तुम्ही कोण आहात? तेव्हा तिथे आता ॲडव्होकेट साने सांगतात की मी ॲडव्होकेट साने बोलतो आहे. खरं तर मला अर्जुन सरांना
एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. म्हणजे खरं तर त्यांना विचारायचं होतं की मधुकर पाटलांची केस ते सोडतायत का? तेव्हा चैतन्य धक्क्यानेच विचारतो की परंतु तुम्हाला कोण म्हटलं की अर्जुन सुभेदार ती केस सोडतायत? तेव्हा तिथे ॲडव्होकेट साने चैतन्याला सांगतात की सायली अर्जुन सुभेदार त्यांच्या पत्नी माझ्याकडे आल्या होत्या आणि मधुकर पाटलांची केस त्या मला घ्या अशी विनंती करत होत्या. परंतु मला वाटलं की एकही केस न हरलेला वकील अर्जुन सुभेदार यांच्याकडे जर ती महत्त्वाची केस आहे, त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे, तर त्या अचानकपणे ती केस माझ्याकडे का सोपवतायत? मला असं वाटलं की एकदा तुमच्याकडे चौकशी करून बघावी. जर ती केस सोडणार असतील तर ती केस घ्यायला तयार आहे मी. चैतन्य त्यांना म्हणतो की नाही नाही, अर्जुन अशी कोणतीही केस सोडणार नाही आहे. बरं झालं तुम्ही आम्हाला फोन केलात. परंतु सायली वहिनी तुमच्याकडे आली होती का? तेव्हा ॲडव्होकेट साने म्हणतात की हो, सायली सुभेदार स्वतः आल्या होत्या. हात जोडून ती केस घेण्यासाठी मला विनंती करत होत्या, परंतु मी त्यांना नकार दिला. चैतन्य म्हणतो की नाही तुम्ही ठीकच केलं आणि चैतन्य फोन ठेवून देतो. आणि चैतन्य ज्यावेळी ही धक्कादायक बातमी अर्जुनला देतो तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीला काय झालं आहे? त्या माझ्यासोबत असं का वागतायत कळत नाही आहे. चैतन्य काय झालंय ते सांगत नाही आहेत. जर प्रॉब्लेमच नाही सांगितला तर सोल्युशन कुठून काढणार आहे चैतन्य? आज काहीही हो देत. आज मी मिसेस सायलीना जाब विचारल्याशिवाय शांत नाही बसणार. त्या असं कसं काय वागू शकतात माझ्याशी? माझ्यावरती अविश्वास दाखवतायत चैतन्य. आज काही जरी झालं तर मिसेस सायलीना माझ्याशी बोलावंच लागेल. त्यांच्याकडून नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे मी विचारल्याशिवाय आता गप्प नाही बसणार चैतन्य. असं म्हणत चैतन्य व अर्जुन दोघेही घरी गेलेले असतात. घरी गेल्यानंतर अर्जुन जोरजोराच्या सायलीला हाका मारत असतो. तर कल्पना म्हणते की अर्जुन असा का चिडला आहेस रे तू? आणि सायलीला एवढे मोठ्याने हाका का मारतोयस तू? अर्जुन चिडूनच तिथे कल्पनाला म्हणतो की मामा आत्ताच्या आत्ता सायलीला खालती बोलव, मला तिला काहीतरी विचारायचं आहे. कल्पना म्हणते की हो अर्जुन तू शांत हो, अरे सायली घरातच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली घरातच आहे तर मग काय येत नाही आहे? तिला काय हाका ऐकू जात नाही आहेत का? अर्जुन तिथे आता जोरजोराने सायलीला हाका मारत असता सायली पटकन पळत खालती येते. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि त्याला जाब विचारतो की ॲडव्होकेट सानेंकडे का गेली होतीस तू? तू गेली होतीस का? तेव्हा तिथे आता सायली होकार देते. अर्जुन म्हणतो की बघ मामा, अगं ही ॲडव्होकेट सानेंकडे गेली होती. कशासाठी गेली होती आहे माहिती आहे का तुला? मधुभाऊंची केस तिला त्यांच्याकडे सोपवायची आहे. तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. अर्जुन तिथे सायलीला विचारतो की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे सायली? तू अशी काय वागतेच विचित्र? हे बघ माझं काही चुकलं असेल तर सांग ना मला. अचानकपणे असा निर्णय घेणं तुला तरी योग्य वाटतंय का सायली? कल्पना पुन्हाची प्रताप देखील आता सायलीला समजावतात. ते म्हणतात की सायली अगं काही प्रॉब्लेम असेल तर तू अर्जुनशी बोल ना. अगं त्याला भांड, त्याच्याशी बोलल्यानंतरच कळेल ना की नक्की त्याची चूक तरी कुठे झाली आहे. तू त्याला एवढी मोठी शिक्षा का देते आहेस? त्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे माहिती आहे ना सायली. सायली तरी देखील शांत असते. अर्जुन तिथे म्हणतो की नाही, मी आता गप्प बसणार नाही आहे. तुला आज मला सांगावंच लागेल की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते. सायली बोल पटकन. तू साने वकिलांकडे का गेली होतीस? तुला मधुभाऊंची केस माझ्याकडून काढून घेऊन त्यांच्याकडे का सोपवायची आहे? का तू अशी विचित्र वागते आहेस? आता जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत ना तू इथून हलू शकतेस ना मी इथून जाणार. अर्जुन आता निश्चय पक्काच केलेला असतो. अर्जुन आहे त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेला असतो आणि सायलीलाही तो कुठेही हलूही देत नसतो. कारण त्याच्याकडून सायलीला आता उत्तर हवं असतं की ती इतकी विचित्र का वागते, त्याच्याशी बोलत नाही आहे, त्याच्याशी धड भांडतही नाही आहे, चिडवून रागवून सगळं काही मनातलं बाहेरही काढत नाही आहे. ती आतल्या आत घुसमटते. का ते अर्जुनला इतकं पर्क करते आहे? अर्जुन तिथे आता चैतन्याला सांगतो की चैतन्य माझ्या आजच्या काय इथून पुढच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाक. आता जोपर्यंत सायलीच्या तोंडून उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी तिला कुठेही हलू देणार नाही. मग माझी कामं सगळी राहिली तरी चालतील. तर कल्पना, प्रताप पुन्हा तिथे सायलीला समजावत असतात. अगं काही असेल तर बोल ना बाळा, तू अशी स्वतःहून आतल्या आत का घुसमटतेस? काय चुकलं तरी काय आहे अर्जुनचं की एवढी मोठी शिक्षा देतेस? त्याला पर्क का करते आहेस तू? सायलीला सर्वजण एक ना अनेक प्रश्न विचारत असतात आणि सायली मान खालती घालून मुख गिळून शांतच असते. ती काहीच बोलत नाही. इतक्यातच ॲडव्होकेट सानेंचा माणूस घटस्फोटाचे पेपर घेऊन सुभेदारांच्या दारात उभा असतो. चैतन्य ते पेपर्स घेतो आणि त्यानंतर तो अर्जुनच्या हाती देतो.
अर्जुन खूप रागाने सायलीकडे पाहत असतो, परंतु ज्यावेळी अर्जुन ते पेपर्स उघडून पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. अर्जुन तिथे आता सायलीला विचारतो की सायली, तुला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे. तू या कारणासाठी ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस? अर्जुनच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागतात. तेव्हा कल्पना, प्रताप, पोर्णाई, अश्विन, अस्मिताच्या देखील पायाखालची जमीन हादरते. सायलीने एवढा मोठा निर्णय अर्जुनला न विचारता घेतला. अर्जुनशी इतकी परकेपणाने वागते तर आहेच, परंतु त्याच्याशी नातंही तोडते आहे. हा धक्का तिथे कोणालाही सहन होण्यासारखा नसतो. कल्पना, पूर्णाची, प्रताप, अश्विन, चैतन्य देखील आता सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अर्जुन आता खूपच भडकतो. अर्जुन तिथे आता एक वेगळाच विचित्रच निर्णय घेतो. अर्जुन तिथे सायलीला विचारतो की तुला काय वाटतं आहे सायली, की मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु माझी चूक तुम्हाला दाखवूनही देत नाही आहेस. परंतु ठीक आहे, तुला या नात्यातून मुक्त व्हायचं आहे ना, तर मी करतो तुला मुक्त. मी घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करायला तयार आहे, असं अर्जुनने म्हणताक्षणी सर्वच जण धक्क्याने अर्जुनकडे पाहत असतात. अस्मिता मात्र तितकीच खुश असते. अर्जुनला कल्पना म्हणते की अर्जुन, मूर्खासारखा काहीतरी बडबडू नकोस. तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस? तू सायलीशी नातं तोडतो आहेस. अरे, जिच्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलंस, आपल्या घरातल्या सर्वांच्या विरोधात जाऊन तू सायलीला सून बनवून या घरात घेऊन आलास आणि आता त्याच सायलीची तू नातं तोडतो आहेस. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की ममा, काही निर्णय कठोर मनाने घ्यावे लागतातच आणि मी एक वकील आहे. कोर्टात नाती जोडताना आणि तुटताना देखील पाहिलेली आहेत. जर सायलीलाच माझ्यावरती विश्वास राहिला नसेल, सायलीला जर मी चुकीच्या वाटत असेल, तर मग मी तिच्या आयुष्यात राहून काय उपयोग आहे तूच मला सांग. आणि आज सायलीने मला न विचारता, माझा निर्णय न ऐकून घेता चुकीचं टोकाचं पाऊल उचललं. तिला माझ्यासोबत या घरात राहायचंच नाही आहे असा तिचा निर्णय आहे. तर ठीक आहे सायली, तुला जर घटस्फोट हवाच आहे तर मी देतो. मला ना आता हे सहन होत नाही आहे. मी सतत तुझ्या मागे मागे येतोय, तुला प्रश्न विचारतोय, काय झालं विचारतोय, माझी चूक आहे की नाही ते देखील विचारतोय. तू काहीच बोलायला तयार नाही आहेस. तू जर स्वतःच निर्णय घेतला असेल तर या नात्यात अडकवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. तू तुझा सर्वस्वी निर्णय घेतला आहेस ना, तसा मीही आता निर्णय घेतो की मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. चैतन्याला देखील तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. सर्वच जण अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असतात आणि मूर्ख सायली तिथे विचार करते की अर्जुन सर, शेवटी तुम्ही तुमचं खरं रूप दाखवलंतच. ॲडव्होकेट सानेंनी हा घटस्फोटाचे पेपर का पाठवलेत मला माहिती नाही आहे, परंतु हे पाठवून त्यांनी चांगलंच काम केलं. निदान तुमच्या मनात माझ्याविषयी काय चालू होतं हे तरी माझ्या लक्षात आलं आणि मी वेळी मूर्खासारखी तुमच्यावरती प्रेम करत राहिले. तुमच्या प्रेमात आंधळी झाले होते. परंतु ज्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराला पूर्वी मी ओळखत होते, तो बदलला आहे असं वाटत होतं, परंतु आता तो अर्जुन सुभेदार बदललेला नाही आहे. तो अर्जुन सुभेदार तोच आहे ज्याला नात्यांची, माणसांची कसलीच किंमत नाही आहे. त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टींना कसलाच थारा नाही आहे. जर असं नसतं तर तुम्ही हे घटस्फोटाचे पेपर्स माझ्या समोर फाडून टाकले असते आणि मला जाब विचारला असता. परंतु तुम्हाला या नात्यात आता अडकून मला देखील ठेवायचं नाही आहे. शेवटी तुमचं खरं रूप बाहेर आलंच आहे. आता मला देखील घटस्फोट हवा आहे असं तिथे निर्णय सायली देखील जाहीर करते. घरातले सर्वच जण आता पुरते हादरून गेलेले असतात. पूर्णाची तर खूप रडायला लागते. तर कल्पनाला आता कोणाला समजावावं तेच कळत नसतं. सायली अर्जुन दोघेही हट्टाला पेटलेले असतात आणि पूर्णाची तिथे आता कोलमडून गेलेली असते. ज्या दोघांचा संसार आता कुठे फुलायला लागला होता, तो संसार आत्ताच बहरत असतानाच अचानकपणे ही अशी त्या नात्यात ठिणगी पडावी याचा कोणीही विचारही केलेला नव्हता. आणि हे सगळं घडवून आणलेलं असतं प्रियाने. जसं अर्जुनने सायलीच्या बाबतीत गैरसमज करून घेतला आहे घटस्फोटाच्या बाबतीत, तसा सायलीनेही अर्जुनच्या बाबतीत मधुभाऊंच्या केसमध्ये गैरसमज करून घेतलेला असतो. आणि दोघांमधले हे गैरसमज दोघेही बसून बोलून न मिटवता टोकाचा निर्णय घेतात. प्रियाने अर्जुन सायलीच्या नात्यात आता फूट पाडलेली असते. त्यांच्या दोघांच्याही नात्यात दरार निर्माण झालेली असते. घरातले सर्वच जण हादरून गेलेले असतात, कारण त्यांना कोणालाही त्या दोघांचं नातं तुटू नये असं वाटत असतं. परंतु रागाच्या भरामध्ये टोकाचं पाऊल उचलत अर्जुनने त्या घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात आणि म्हणूनच सायली देखील आता ते नातं तोडण्याचाच विचार करते. तर सायली तिथे पूर्णाची,
कल्पना या दोघींनाही सांगते की तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, या नात्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही आहे. तेव्हा तिथे कल्पना खूप रडायला लागते आणि ती सायलीला म्हणते की सायली, अचानकपणे तुला असं काय झालं आहे? अगं, तू इतकी विचित्र अर्जुनसोबत का वागते आहेस? तो तुला विचारतोय ना की नक्की काय कारण आहे. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. हे पेपर्स तुम्ही अजूनही कोर्टात जमा केलेले नाही आहेत. प्लीज तुमच्यातले जे गैरसमज असतील, जे वाद असतील ते आत्ताच्या आत्ता मिटवा. ही अशी शिक्षा आम्हाला या वयात भोगायला लावू नका. तुम्ही निदान पूर्णाजीच्या तरी मनाचा विचार करा. तेव्हा सायली तिथे म्हणते की नाही आई, आता काही निर्णय काळजावरती दगड ठेवून घेतलेले आहेत आणि तेच योग्य आहेत. तर प्रताप तिथे म्हणतो की सायली, अगं नक्की काय झालंय? तू तर म्हणते की तुमच्या दोघांमध्ये कसलेच भांडण झालेले नाही आहे. मग एवढं असं काय घडलंय की तुम्ही दोघांनी हा एवढा टोकाचा निर्णय घेतला आहे? अर्जुन तिथे म्हणतो की डॅड, तुम्ही मला दोष लावू नका. खरा निर्णय तर हिने घेतला आहे. घटस्फोटाचे पेपर हिने आणले आहेत. मी आणले आहेत का? मी तर गेले 2 दिवस झालं तिला विचारतोय की नक्की काय झालं आहे. परंतु हिचं नाही, हिचं तिचंच चाललेलं आहे. हिला बोलायचंच नाही आहे, या नात्यात राहायचंच नाही आहे. तर मी तरी का फोर्स करायचं? कल्पना तिथे अर्जुनला ओरडते. ती म्हणते की अर्जुन, शांत बस जरा. सायलीवरती आवाज चढवून बोलू नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की बस, तुम्हाला तुमच्या सायलीचीच पडलेली आहे. इथे माझ्या जीवाची किती तळमळ होते हे दिसत नाही आहे का? चैतन्य, अश्विन दोघेही म्हणतात की हे बघा दादा वहिनी, हे गैरसमज मिटू शकतात. तुम्ही बोलून बसून हे गैरसमज मिटवा प्लीज. तर अश्विन तिथे म्हणतो की दादा, अरे तू तर माझा आयडियल होतास ना. आणि वहिनी, अगं, एखाद्या घराची सून कशी असावी हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. तू या घरातल्या माणसांना जोडून ठेवलंस, एकत्र आणलंस, प्रत्येकाचं मन जिंकलंस तू. आणि आज अचानक असं काय झालं आहे की तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेतायत? प्लीज हे सगळं इथल्या इथे थांबवा. तेव्हा सायली म्हणते की नाही अश्विन भाऊजी, चैतन्य भाऊजी, आता या नात्यात तो विश्वासच राहिलेला नाही आहे की त्या विश्वासाच्या आधारावरती मी इथे थांबू शकते. माझा सर्वात मोठा या घरात विश्वासघात झाला आहे, या नात्यात विश्वासघात झाला आहे. आणि तुम्हाला अजूनही वाटतं की मी स्वतः पडती बाजू घेऊन थांबावं. चैतन्य तिथे अर्जुनला समजावतो व सांगतो की हे बघ अर्जुन, इतका टोकाचा निर्णय घेऊ नको. तू जे करायला निघाला आहेस त्याच्यापूर्वी तू एकदा सायली वहिनीशी बोल. तेव्हा अर्जुन चैतन्यावरती चिडतो आणि म्हणतो की अजून किती मी तिला समजावायचा प्रयत्न करायचा आहे चैतन्य. ती काय म्हणते आहे ऐकलंस का तू? की आमच्या नात्यात विश्वासच राहिलेला नाही आहे. ज्या विश्वासाच्या आधारावरती हे नातं इतके दिवस टिकून राहिलं होतं, त्याच नात्यात तिला विश्वास राहिलेला नाही आहे. मग का आणि कशासाठी मी तिला अडवून ठेवायचं आहे चैतन्य? अस्मिता मात्र खूपच खुश असते आणि अस्मिता गुपचूपपणे मेसेज करून तिथे आता प्रियाला आनंदाची बातमी देते की सायलीने अर्जुनला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले आहेत आणि अर्जुनने देखील रागाच्या भरामध्ये सायलीशी नातं तोडलं आहे. त्याने घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत. तेव्हा प्रिया खूप खुश होते, कारण प्रियाची रचलेली चाल आता बरोबर निशाण्याला लागलेली असते. सायलीने खूप मोठा गैरसमज करून घेत अर्जुनशी नातं तोडण्याचा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि अर्जुनने देखील सायलीच्या बाबतीत गैरसमज करून घेतलेला असतो. परंतु दोघांनी हा विचारही केलेला नसतो की त्यांच्यात झालेले गैरसमज ते मिटवू शकतात. दोघांनीही टोकाचं पाऊल उचललेलं असतो आणि त्याच घेतलेल्या निर्णयात अख्खं घर होरपळून निघत असतं. प्रत्येकाला तितकाच त्रास होत असतो. सायली अर्जुनचं नातं तुटत असतं. सायलीला जितकं अर्जुनबद्दल वाटत असतं तितकंच अर्जुनलाही सायलीबद्दल प्रेम वाटत असतं. परंतु दोघांचं मन तितकंच एकमेकांकडे खेचलं जात असतं. तरी देखील मनावर दगड ठेवून ते दोघेही आता ते नातं कायमचं संपवण्याचा निर्णय घेतात. परंतु आता अर्जुनने पेपरवरती सह्या केल्या आहेत. आता सायली घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करेल का? ती अर्जुनसोबतचं असलेलं नातं तोडेल का? की मालिकेत असा कोणता ट्विस्ट येऊन अर्जुन सायलीचं नातं न तुटता त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज कसे मिटले जातील आणि ज्या प्रियाने त्यांच्या नादात आग लावलेली आहे, एक ठिणगी टाकलेली आहे, भडका उडवलेला आहे, ती प्रिया आता त्याच्यामध्ये कशी अडकणार? अर्जुन प्रियाचं सत्य समजता क्षणी तिला जबरदस्त शिक्षा कशी देणार? हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.